बच्चू कडूंना मोर्चा काढण्यापूर्वी मंत्री बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ अशी विनंती केल्याचा खुलासा बावनकुळेंनी केला। विनंती करूनही स्वतः मुख्यमंत्री उपस्थित असणाऱ्या बैठकीला न येणं हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा दुपारी नागपूरच्या बुटीबुरी इथे धडकलाय। मोर्चामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि वर्धा नागपूर रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय। तर या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले आहेत। वाघोली शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी 9 जिल्हा परिषद गटातील एकूण 150 ते 200 जणांनी मुलाखती दिल्या, तर महिलांना 50% आरक्षण असतानाही मुलाखतीत पुरुषांचा पुढाकार दिसून आला। औरंगाबाद पुणे महामार्गाच्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे। याबाबत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांचा टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। आदित्य ठाकरे खोटारडे अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे। तर लोकसभेत मतदारांची नावं गळाली त्याची जबाबदारी घ्या असं थेट आव्हान देखील आशिष शेलार यांनी ठाकरेंना दिलं आहे। महायुतीतील आमचे मित्रपक्ष शत्रूला त्रास देण्यापेक्षा मित्रालाच त्रास देत आहेत असं वक्तव्य हसन मुश्रीफांनी केलंय। या पुढच्या काळात पुन्हा मित्रपक्षातील लोकांकडून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही याची ते लोक काळजी घेतील, मात्र आपण खांद्याला खांदा लावून काम करू असं विधान देखील मुश्रीफांनी केलंय। हात उचलला तर न्यायालयात नेऊ, विटेचं उत्तर दगडाने देऊ असा इशारा उत्तर भारतीय सेनेने मनसेला दिलाय। राज ठाकरेंवर हल्लाबोल करणारा सुनील शुक्ल यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शेतकरी नेत्यांनी पाठ फिरवल्यानंतर आजची बैठक रद्द। बच्चू कडू, महादेव जानकर, अजित नवले आणि राजू शेट्टी असं कोणतेही नेते या बैठकीसाठी आलेले नाहीत, त्यामुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय। वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश। पवार काका पुतण्याचा शुगर इन्स्टिट्यूटवर पकडा आहे। पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर। मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान दुपारी 4 वाजता संबोधित करणार। मनसेकडून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा टीझर रिलीज। सत्याचा मोर्चा असं मोर्चाला नाव। निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली। उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांची तुलना महाअजस्त्र अजगराशी केली आहे। ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला। निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंची जीभ घसरल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। उद्धव ठाकरे स्वतः अजगर आहेत आणि त्यांनी मुंबई आणि हिंदुत्व मिळून कृत्य केलं असा हल्लाबोल बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे। महायुतीने जे निर्णय घेतले ते सर्व निर्णय पूर्ण केले जातील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंचा विश्वास। देश विकासासाठी बिहारचं योगदान हवंय। पंतप्रधान मोदींच्या मदतीसाठी संकल्प करूयात असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलंय। मुंबईत बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू अनुपस्थित राहतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांच्याकडून चिपळूण येथे महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते, तसंच इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या। सोलापुरात ठाकरे गटाची आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे।
यावेळी सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट मतदारसंघातील शाखा प्रमुख, बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट उपस्थित होते. तसंच माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख अनिल कोळी, उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख संतोष पाटील उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन झालंय. वयाच्या 78व्या वर्षी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 1999 ते 2004 मध्ये वसुधाताई देशमुख जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होत्या.